हरिओम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण PCOD म्हणजे काय, कशामुळे होतो किंवा त्याची काय काय लक्षणं दिसतात आणि जर त्याकडे दुर्लक्ष केलं, खूप व्यवस्थित त्याचा अभ्यास करून काही त्याच्यावरती उपाय केला नाही तर आपल्याला पुढे जाऊन कोणते त्रास होऊ शकतात, कोणत्या गंभीर समस्यांना आपल्याला तोंड द्यायला लागू शकतं, हे सगळं आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PCODसाठी घरगुती घरच्या घरी आपल्याला कोणता योगाभ्यास करता येईल. मी जसं गेल्या व्हिडिओत म्हटलंय तुम्हाला की तुम्ही 3 महिने रेग्युलर जे मी सांगितले ती सगळी आसनं किंवा मागच्या व्हिडिओत जे आपण सांगितले ते सगळं निश्चितपणे फॉलो केलं तर 3 महिन्यात तुम्हाला अगदी सोनोग्राफी करून तुम्ही कन्फर्म करा की तुम्हाला ओव्हरीमध्ये अजिबात सिस्ट राहिलेलं नसेल. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, आज आपण काय काय योगाभ्यास करायचा आहे तो आपण बघणारच आहोत आणि तो मी इतका व्यवस्थित सांगितलेला आहे की जी स्थिती करायची आहे ती कशी करायची आहे, कशी सोडायची आहे, केली तर किती वेळ टिकवायची आहे, कशी कशी टिकवायची आहे, त्याच्या सगळ्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिलेल्या आहेत. तर पुढे आपल्या व्हिडिओमध्ये ते सगळं आपण बघणारच आहोत. तर नुसता आता जो हा योगाभ्यास दिलाय तो नुसता योगाभ्यास करून चालणार नाही. गेल्या व्हिडिओत आपण बघितलंय की तुम्हाला आहारामध्ये बदल केले पाहिजेत, वेळेवर जेवलं पाहिजे, वेळेवर झोपलं पाहिजे, झोप पूर्ण झाली पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही काही ना काही प्राणायाम म्हणा, ध्यान म्हणा केलं पाहिजे. अगदी रोज नाही जमलं तर आठवड्यातून जो सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपण थोडंसं मेडिटेशन केलं पाहिजे. ह्या सगळ्यावर जर तुम्ही काम केलं, जसं मी तुम्हाला सांगितलंय, रोज तुमचं वॉकिंग झालं पाहिजे. मग अगदी 1 तास नाही देता आला तर तुम्ही 30 मिनिट म्हणजे अर्धा तास तुम्ही वॉकिंगला द्या. अर्धा तास तुम्ही सगळी जी आसनं सांगितलेली आहेत ती व्यवस्थितपणे टिकवून, व्यवस्थितपणे जशी सांगितली आहेत तशी करण्याला द्या. हा स्वतःसाठी जर तुम्ही व्यवस्थित 1 तास दिला, आहारामध्ये बदल केले, तुमच्या पूर्ण जीवनशैलीमध्ये, जीवन पद्धतीत, दिनचर्येमध्ये जर तुम्ही व्यवस्थित बदल केले, जागरूकतेने तुम्ही स्वतःला 3 महिने पूर्णपणे दिले, तर तुम्ही या आजारातून निश्चितपणे मुक्त होऊ शकता. आणि पुढे जाऊन जे आपल्याला अगदी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, PCOD किंवा PCOSमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. त्या समस्यांना जर तुम्हाला तोंड द्यायचं नसेल तर तुम्ही हे सगळं नीट फॉलो करण्याचा प्रयत्न करा. 3 महिने तुम्ही खरंच स्वतःला द्या, तरच ह्याच्यातून तुम्हाला खूप फायदे होतील आणि ते रेग्युलर चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. हे बदल झालेच पाहिजेत. कारण थायरॉईडसाठी पण आपण बघितलं की जी जीवनशैली आपली आधुनिक झालेली आहे, खाण्यापिण्याच्या सवयी ज्या चुकीच्या आपण लावून घेतलेल्या आहेत, त्यामुळेच थायरॉईडसुद्धा येतो. थायरॉईड हा सुद्धा एंडोक्राईन ग्लँडचा आजार आहे आणि PCOD हा सुद्धा तुमच्या अंतस्रावी ग्रंथींचाच आजार आहे. त्यामुळे पण असं काही नाही आहे की थायरॉईड झाल्यामुळे PCOD होतो किंवा PCOD झाल्यामुळे थायरॉईड होतो, असं नाही आहे. पण दोन्ही अंतस्रावी ग्रंथींचेच समस्या आहेत निर्माण झालेल्या आपल्या शरीरामध्ये. तर ह्या जर आपल्याला बऱ्या करायच्या असतील तर आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. हे जेवढं तुम्ही लवकर समजाल, लवकर जागरूक व्हाल, लवकर या मार्गाने, चांगल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न कराल, तेवढे तुम्ही ह्या पुढच्या येणाऱ्या गंभीर समस्यांपासून वाचाल. त्यामुळे निश्चितपणे बदल करा. नुसते मेडिसिनवर, ॲलोपॅथीच्या मेडिसिनवर अवलंबून राहू नका. तुम्ही हे आपल्या स्वतःमध्ये बदल करा. बरं, नुसता एक बदल करून चालणार नाही. म्हणजे नुसतं तुम्ही आहारात बदल केलाय,
बाकी काहीच केलं नाही तर चालणार नाही. नुसतंच तुम्ही वॉकिंग करताय पण बाकी काहीच बदल केले नाहीत तरी चालणार नाही. नुसताच तुम्ही योग डेली करताय पण तुमच्या आहारामध्ये तुम्ही काही बदल केला नाही तरी चालणार नाही. तुम्हाला हे सगळं सायमल्टेनियसली बरोबर करायचंय 3 महिने. व्यवस्थित जागरूकतेने लक्ष देऊन कुठेही काही कुठेही दांडी न मारता कुठली एखादी गोष्ट स्किप न करता तुम्हाला हे नीट व्यवस्थित करायचं आहे आणि मग तुमच्या पुढे निश्चितपणे रिझल्ट चांगला येणार आहे. आणि तो काही मनाने ठरवायला सांगत नाहीये मी. तो सुद्धा तुम्हाला सोनोग्राफी करूनच बघायचा आहे की तुमच्या ओव्हरीमध्ये अजिबात सिस्ट राहिलेलं नाहीये. आणि हे जे काही पुढे आपण योग करणार आहोत, तुम्ही जे काही वॉकिंग करणार आहे, आहारामध्ये बदल करणार आहे, ह्यामुळे तुमचे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत त्यांना चांगली ताकद मिळणार आहे. त्यांच्यातली अशुद्धता निघून जाणार आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुधारणार आहे. जे काही अशुद्धता साठलेली आहे ना ती कुठेतरी हलेल, पुढे पुढे जायला लागेल, ती शरीराच्या बाहेर टाकली जाईल आणि तुमच्या पेशी पुन्हा एकदा छान ताजातवाना होतील. आणि जे काही सिक्रिशन आहे तुमचं, जे काही हार्मोन्सचं स्त्रावांचं सिक्रिशन आहे ज्याच्यामध्ये असंतुलित झालेले आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, ते स्त्राव संतुलित होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे हे सगळं करा. एखादं कराल, एखादं नाही कराल तर अजिबात चालणार नाही. हे सगळं व्यवस्थित एकत्रित करा. पुढे जे योगाभ्यास मी दिलेला आहे त्याच्यामध्ये इतक्या बारीक सारीक सूचना दिलेल्या आहेत, त्या नीट तुम्ही ऐका, तसंच्या तसं करण्याचा प्रयत्न करा. असं एक होऊ शकतं की केलेली स्थिती तुम्हाला जेवढी मी सांगते तेवढी टिकवता येणार नाही. हरकत नाही. जेवढी टिकवता आली आहे तेवढी टिकवा. जेवढी सुखकारक वाटते तेवढी टिकवा. त्रास वाटायला लागला तर ती स्थिती सोडा. थोडीशी विश्रांती घ्या, अर्धा 1 मिनिट. पुन्हा ती स्थिती करा. म्हणजे थोडी थोडी 2दा-3दा आवृत्तींमध्ये ही स्थिती करा. हळूहळू तुम्हाला सलग ते आसन जे आहे ते पूर्ण कालावधीसाठी टिकवता यायला लागेल. त्यामुळे प्रयत्न करणं हे निश्चित तुमच्या हातात आहे. जमणार नाही असं अजिबात म्हणायचं नाही. सगळं जमतं, फक्त तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तर निश्चितपणे व्यवस्थितपणे प्रयत्न करा. सगळं डेली करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर फायदे छान झाले तर मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला, माहिती तुम्हाला सगळी आवडली तर निश्चितपणे कमेंट्स करा. मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आधी मागचा व्हिडिओ नीट बघा, कारण त्याच्यामध्ये आपण सगळ्या ह्या आजाराची कारणं, लक्षणं वगैरे सगळं दिलेलं आहे. तो बघा आणि नंतर हा काय योगाभ्यास सांगितलाय PCODसाठी तो बघा. रोज हा व्हिडिओ लावा आणि त्याच्यात सूचना दिलेल्या आहेत सगळ्या. आपण पुढे सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे एक सतरंजी किंवा योगा मॅट टाकायचं आहे आणि व्हिडिओ चालू करायचा आहे आणि रेग्युलर ही सगळी आसनं करायची आहे डेली. डेली हा व्हिडिओ लावून डेली तुम्हाला हे सगळं करायचं आहे आणि निश्चितपणे मला त्याचा रिझल्ट सांगा. मी वाट पाहील तुमच्या कमेंट्सची. आपले त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा नक्की. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आपल्यापैकी काही ओळखीच्या लोकांना हा त्रास, महिलांना हा त्रास, मैत्रिणींना, शेजारी-पाजारी, नातेवाईकांमध्ये कुणाला हे आढळलं तर माझा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद. आता आपण शयन स्थितीमध्ये आहोत. मान सरळ, हात शरीराच्या जवळ, पाय जुळलेले आहेत. यामध्ये आता आपण कंबर वर उचललेली स्थिती करणार आहोत, ज्याला सेतुबंधासन असं म्हणतात आणि ती स्थिती आज आपण 1 मिनिट टिकवणार आहोत. तयार होऊयात. 1 ला दोन्ही पाय गुडघ्यात दुमडायचेत. 1, तळपाय टेकलेले, तळपायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय. 2 ला हाताची घडी डोक्याच्या भोवती घालायची आहे. 2, श्वास सोडायचा आहे. श्वास घेत कंबर वर घ्यायची आहे. 3, आसन स्थिती पूर्ण वेळ मोजायला सुरुवात केली आहे. संथ श्वसन चालू ठेवायचंय. डोळे अलगद मिटलेले.
गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बाजूला आपण कंबर वर घेतली आहे. 15 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. चांगली स्थिरता, छान स्थिती जमलेली आहे. मनामध्ये बाकीचे विचार नकोत, लक्ष फक्त आपल्या स्वतःकडे द्यायचं आहे. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. फक्त 30 सेकंद अजून. अगदी छान. कमरेच्या सांध्यामध्ये थरथर कंप नको. थरथर वाटली तर मात्र आसन टिकवायचं नाही आहे. 45 सेकंद पूर्ण झाले. छान टिकवले आसन. शेवटचे फक्त 15 सेकंद बघतोय आपण. 5 सेकंदाकरता आसन सोडायचंय. श्वास सोडत कंबर खाली. 1, हात जागेवर. 2, पाय पूर्व स्थितीला. 3, स्वस्थ. थोड्या वेळ विश्रांती घ्या. संपूर्ण शरीर सैल सोडायचंय. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे. अगदी छान जमलेलं होतं आसन. कंबर वर उचललेली स्थिती जर आपल्याला पूर्ण 1 मिनिट टिकवता नाही आली, त्रास वाटत असेल, तर 15-15 सेकंद अशी 4 वेळेला स्थिती टिकवली तरी चालेल. किंवा 30-30 सेकंद अशी 2दा केली, 2दा 30-30 सेकंद टिकवली तरी चालेल. हळूहळू सवय झाली की तुम्हाला पूर्ण 1 मिनिट सलग टिकवता येणार आहे. यानंतर आपण विपरीत करणी हे आसन करणार आहोत. 1 मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मान सरळ. 1, हात शरीराच्या जवळ. 2, पाय जुळलेले. 3, तयार व्हायचं आहे. कसं करायचं आहे बघा. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय वर घ्यायचेत. 1, श्वास सोडत पाय डोक्याकडे घ्यायचेत आधांतरी. 2, कमरेजवळ आधार देत पाय वर छताकडे करायचे. 3, स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचंय. कालावधी मोजायला सुरुवात केली आहे. मान, डोकं जमिनीवर टेकलेलं आहे. 15 सेकंद पूर्ण संथ श्वसन चालू ठेवायचंय. पाठीचा कणा थोडासा तिरपा आहे आणि मांडी, पोटरी, चवडे आपण वर छताकडे ठेवलेत. संथ श्वसन चालू ठेवायचंय. केलेल्या स्थितीकडे लक्ष द्यायचंय. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झालाय. नेहमी आपण उभ्या स्थितीत असतो. आता आपण उलट्या स्थितीत असल्यामुळे गर्भाशयाची पिशवी आणि आपल्या ओरी उलट्या बाजूला होतात. त्यांची कार्यक्षमता सुधारते. 45 सेकंद पूर्ण झाले. छान टिकवलंय आसन. अतिशय चांगली स्थिरता. शेवटचे फक्त 5 सेकंद राहिलेत. 1 मिनिट पूर्ण आसन सोडायचंय. श्वास सोडत पाय डोक्याकडे. 1, हळूहळू पाठ टेकवत कंबर टेकवा. 2, श्वास सोडत पाय खाली घ्या. 3, स्वस्थ. पुन्हा एकदा शवासन घ्यायचंय. संपूर्ण शरीर सैल सोडायचंय. विश्रांती. स्वस्थ स्थिती सोडायची आहे. मान सरळ. 1, हात शरीराच्या जवळ. 2, पाय जुळलेले. 3, बैठक स्थितीत यायचं आहे. 1, 2, बैठक स्थिती पूर्ण. आता आपण पालथ्या स्थितीत जाणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6. विपरीत शयन स्थिती आहे ही. हनवटी टेकलेली, हात शरीराच्या जवळ, मागे अंगठे टाचा जुळलेल्या,
चवडे पसरलेले. आता या विपरीत शयन स्थितीत आपण भुजंगासन करणार आहोत आणि 1 मिनिट टिकवणार आहोत. तयार यात 1 ला आपले तळहात छातीजवळ, कपाळ टेकवायचंय. 1 श्वास सोडायचा आहे. श्वास घेत पाठीच्या कण्यावर शरीर वर उचलायचंय. 2 आसन स्थिती पूर्ण वेळ मोजायला सुरुवात केली आहे. डोळे अलगद मिटलेले, संथ श्वसन. बघा, हात कोपऱ्यात ताठ, मान वरून मागे सैल सोडायची आहे. मागे अंगठे टाचा जुळलेल्या, चवडे पसरलेले. सगळे ताण आपल्या पाठीच्या कण्यावरून कमरेवर टाकायचेत आणि संथ श्वसन करत थांबायचंय. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. फक्त 30 सेकंद अजून. मनामध्ये बाकीचे कोणतेही विचार नकोत. लक्ष फक्त आपल्या स्वतःकडे द्यायचंय. केलेल्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. 45 सेकंद पूर्ण झालेत. शेवटचे फक्त 15 सेकंद. अतिशय छान टिकवली आहे स्थिती. स्थिती छान, स्थिरता छान. 1 मिनिट पूर्ण. आसन सोडताना श्वास सोडत खाली यायचंय. 1 हात जागेवर हनवटी टेकवा. 2 आता स्वस्थ मकर आसन घ्यायचंय. पायामध्ये अंतर घ्यायचंय. हाताची घडी डोक्याभोवती, मान पाहिजे त्या दिशेला सैल सोडायची आहे आणि अगदी थोड्या वेळ या स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची आहे. आता आपण बैठक स्थितीतले काय काय आसनं किंवा कोणते कोणते पूरक प्रकार करायचे ते बघूयात. बैठक स्थितीमध्ये ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बटरफ्लाय करूयात. त्याच्यासाठी डावा पाय आणि उजवा पाय गुडघ्यात दुमडून तळपायांची नमस्कार स्थिती करायची आहे. नमस्कार स्थिती अगदी जवळ घ्यायची आहे. पाठ मान सरळ ठेवून गुडघ्यांची हालचाल करायची. आता ही कमीत कमी 50 वेळेला तरी करायची. गुडघ्यांची हालचाल 50 वेळेला तरी झाली पाहिजे. मग ती तुम्ही 2 सेटमध्ये केली तरी चालेल. म्हणजे एकदा 20 ते 25 वेळेला हालचाल करा, पाय सरळ करा आणि पुन्हा एक 20 ते 25 वेळेला अशी हालचाल करायची. आता थांबूयात आपण. दोन्ही पाय सरळ करायचेत. हात बैठकीजवळ, पाठ मान सरळ. यानंतर आपण अर्ध मत्स्येंद्रासन करणार आहोत. त्यासाठी बघा कसं करायचंय, नीट बघून मग नंतर करायचंय. आपला डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे. 1 उजवा दुमडून घ्यायचा आहे. 2 डाव्या बाजूला वळायचंय. उजव्या हाताने डाव्या पायाला वेढा देत पुढचा घोटा किंवा अंगठा पकडायचा आहे. 3 डावा हात कमरेभोवती घेत डाव्या बाजूला मागे बघायचे. 4 स्थिती पूर्ण. डोळे मिटायचे. संथ श्वसन चालू ठेवायचे. ही स्थिती आता आपण 1 मिनिट टिकवतो आहोत. थोडंसं अवघड आसन आहे. जसं जमेल तसं करा, पण अतिशय इफेक्टिव्ह आहे. आपल्या गर्भाशयाची पिशवी, त्याच्या बाजूच्या ज्या ओहरी आहेत त्यांची कार्यक्षमता खूप चांगली सुधारते. हार्मोनल सिक्रिशन चांगलं व्हायला मदत होते. चांगला दाब आणि पीळ येतोय. ह्याकडे डोळे मिटून आतून लक्ष द्यायचंय. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झालाय. अतिशय सुंदर आसन जमलेलं आहे आपल्या उल्काताईंना. अतिशय स्थिरतेने ते टिकवलंय. 45 सेकंद पूर्ण झालेत. शेवटचे फक्त 15 सेकंद राहिलेत. तुम्हाला जर असं पूर्ण 1 मिनिट टिकवता नाही आलं तर थोड्या थोड्या वेळ टिकवून प्रॅक्टिस करून मग 1 मिनिट टिकवायला सुरुवात करा. 1 मिनिट पूर्ण झालाय. आसन सोडताना आधी मान सरळ करायची आहे. 1 हात बैठकीजवळ घ्यायचे. 2 खालचा पाय सरळ करायचा आहे. 3 आणि वरचा पूर्वस्थितीला घ्यायचा आहे. 4 अतिशय छान. आता आपण विरुद्ध बाजूनी बघूयात.
उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा आहे 1, डावा दुमडायचा आहे 2, उजव्या बाजूला वळायचं आहे, डाव्या हाताने उजव्या पायाला वेढा देत पुढचा घोटा किंवा अंगठा पकडा, उजवा हात मागे घेत उजव्या बाजूला मागे बघा. आसन स्थिती पूर्ण. पुन्हा एकदा वेळ मोजायला सुरुवात केली आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. आपल्या पोटाच्या ओटीपोटाच्या स्नायूंना चांगल्या प्रकारचा पीळ येतो, शिवाय दाब येतो. खूप छान स्थिती जमलेली आहे. स्थिरता छान, स्थिती छान. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. फक्त 30 सेकंद अजून. ही सगळी आसनं अतिशय सुंदर चांगल्या स्थितीत डोळे मिटून संथ श्वसन करत व्यवस्थित रोज टिकवायची आहेत. अतिशय खूप चांगले फायदे तुम्हाला जाणवणार आहेत. करून बघा 3 महिने सलग. 1 मिनिट पूर्ण झालाय. आसन सोडायचं आहे. मान सरळ. 1, हात जागेवर. 2, खालचा पाय सरळ. 3, वरचा पूर्वस्थितीला. 4. यानंतर बघा शशांक आसन करणार आहोत आपण. त्यासाठी सुरुवातीला वज्रासन स्थिती घ्यायची आहे. 1, 2, 3, 4. वज्रासन स्थिती पूर्ण. यामध्ये श्वास घेत हात वर घ्यायचेत, दंड कानाजवळ. 1. श्वास सोडत कमरेतून वाकायचंय. 2. आसन स्थिती पूर्ण. वेळ मोजायला सुरुवात केली आहे. डोळे अलगद मिटलेले. संथ श्वसन चालू ठेवायचंय. डोळे मिटलेले केलेल्या स्थितीकडे आतून लक्ष द्यायचंय. केलेल्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे. मनामध्ये बाकीचे विचार नकोत. खूप छान. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. फक्त 30 सेकंद अजून. सगळी आसनं आपण तुम्हाला दाखवलेली आहेत. तशी करायची आहेत. वेळ पण तुम्हाला तितक्या वेळ टिकवून दाखवलेला आहे. तुम्ही पण टिकवायचं आहे. रोज ही आसनं करून अनुभव घ्यायचा आहे. 5 सेकंद राहिलेत. 1 मिनिट पूर्ण. आसन सोडताना श्वास घेत सरळ व्हायचंय. 1. दोन्ही हात जागेवर घ्यायचेत. 2. वज्रासनमध्येच थांबायचंय, कारण आपल्याला यातूनच उष्ट्रासन करायचंय. संथ श्वसन झालं की आपण उष्ट्रासन करणार आहोत. उष्ट्रासन जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही अर्धचंद्रासन पण करू शकता. बघूयात कसं करायचंय. गुडघ्यांवर उभं राहायचंय. 1. पायामध्ये थोडं अंतर ठेवा, म्हणजे मागे वाकायला सोपं जाईल. श्वास घेत हात वरून मागे घ्यायचेत आणि टाचांवर टेकवायचेत. 2. आणि मान मागे सैल सोडायची आहे. 3. स्थिती पूर्ण. संथ श्वसन चालू ठेवायचंय. डोळे मिटलेले. अतिशय सुंदर आसन जमलेलं आहे. थोडंसं अवघड आहे. तुम्हाला जमलं तर अतिशय छान. नाही जमलं तर दुसरं कसं करायचंय ते दाखवूया. 15 सेकंद पूर्ण झालेत. अजून 15 सेकंद ही स्थिती टिकवायची आहे. तुम्हाला ही जास्त वेळ टिकवता नाही आली, करता आली पण टिकवता नाही आली तर थोडा वेळ टिकवा. 30 सेकंद पूर्ण झालेत. आसन सोडायचंय. 1, 2, 3. अतिशय छान जमलंय उल्काताईंना. उष्ट्रासन टिकवलंही छान होतं. तुम्हाला जर हे अवघड वाटलं, आसन जमणार नाही असं वाटलं, तर मग अर्धचंद्रासन कसं करायचंय बघा. गुडघ्यांवर उभं राहायचंय. 1. हाताची घडी घालायची आहे. 2. श्वास घ्या
आणि श्वास सोडत कमरेतून पाठीच्या कण्यातून मागे वाका. 3. स्थिती पूर्ण संथ श्वसन चालू ठेवा आणि डोळे मिटून ही स्थिती तुम्ही 30-30 सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करा. आसन सोडायचंय, सरळ व्हायचंय. 1. हात जागेवर. 2. खाली बसायचंय. 3. वज्रासन सोडायचंय. 1 2 3 4. खूप छान. थोड्या वेळ स्वस्थ पायामध्ये अंतर घ्यायचंय. हात पाठीमागे टेकलेले. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची आहे. आता विश्रांती झाल्यानंतर आता आपण मलासन करणार आहोत. कसं करायचंय बघा. डावा पाय जवळ घ्यायचा आहे. 1. उजवा पाय जवळ घ्यायचा आहे. 2. चवड्यांवर यायचं आहे आणि दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मध्ये हाताची नमस्कार स्थिती करायची आहे बघा. 3. पाठ मान सरळ ठेवा, डोळे मिटलेले, संथ श्वसन. या मलासनमध्ये आपण 1 मिनिट थांबणार आहोत. कालावधी मोजायला सुरुवात केली आहे. संथ श्वसन करत थांबायचं आहे. आजकालच्या आधुनिक आपल्या जीवनशैलीमध्ये आपण खाली बसायला जातच नाही. सगळं टेबल खुर्चीवर काम करतो. टॉयलेट वगैरे घरातले सगळे परदेशी बनावटीचे असतात, इंडियन नसतात आणि त्यामुळे असं बसणं आपण करत नाही. तर हे मलासन निश्चितपणे करायचं आहे. 30 सेकंदाचा कालावधी पूर्ण झाला आहे. फक्त 30 सेकंद अजून. ह्यानी आपले जे काही ओटीपोटामधले अवयव आहेत त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो. हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर तो हार्मोन्सचं सिक्रिशन संतुलित व्हायला पण या आसनाची मदत होते. अतिशय चांगलं जमलं आहे. तुम्हाला सलग 1 मिनिट टिकवता नाही आलं तर थोड्या वेळ टिकवून तुम्ही 1 मिनिटपर्यंत थांबायला शिकायचं आहे. चला, आसन सोडायचं आहे. 1 2. खाली बसायचं आहे. डावा पाय पुढे. 3. उजवा पाय पुढे. 4. स्वस्थ. तर अशी सगळी आसनं तुम्ही सलग करायची आहेत. आम्ही तुम्हाला साधारणपणे 1-1 मिनिट टिकवण्यासारखी आसनं करून दाखवलेली आहेत. तुम्हाला जर ही तशी जमली नाहीत तर तुम्ही 15-15 सेकंद 4 सेटमध्ये टिकवण्याचा प्रयत्न करा. प्रॅक्टिस झाल्यावर 30-30 सेकंद 2 सेटमध्ये टिकवण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही 1-1 मिनिट टिकवायला लागा. 3 महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय उत्तम रिझल्ट येतील. मी जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे तसं तुम्ही सोनोग्राफी करून तुमचे सिस्ट नाहीसे झालेत ही तपासणी तुम्ही करून घेऊ शकता. धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आपले व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.